नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहेत. मित्रांनो, आपण आपली जमीनचे आपणच मालक आहोत असं समजत असतो, पण जेव्हा केव्हा शासनाला वाटेल त्यावेळी शासन आपल्याकडून ही जमीन काढून घेऊ शकतं. हा नेमका कायदा काय आहे, याचा तुमच्या आमच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरती मिळवण्यासाठी आपण आमचे ग्रुप जॉईन करू शकता, ज्यांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सरकार कधी तुमची जमीन ताब्यात घेऊ शकतं, याबाबतचे नियम काय आहेत, एखाद्या व्यक्तीची जमीन जर सरकारला ताब्यात घ्यायची असेल तर त्याबद्दलची कारवाई सरकार कशा पद्धतीने करू शकतं, याची माहिती आता आपण समजून घेऊया. भारतात अनेक गोष्टींसाठी नियम बनवण्यात आलेले आहेत. भारतात असलेले हे नियम काही लोकांना चुकीचे वाटतात तर काही लोकांना हे नियम योग्य वाटतात. पण एक नियम असा आहे जो लोकांचा भल्याचा विचार करून घेण्यात आलेला आहे. भूसंपादनाबाबत भारत सरकारचेही नियम आहेत. हा नियम असा आहे की भारत सरकारला हवे असल्यास कोणत्याही व्यक्तीची जमीन शासन हे हस्तांतरित करू शकतं, ती ताब्यात घेऊ शकतं. हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा चुकीचा नियम आहे, पण जरा थांबा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला सविस्तर हा कायदा समजण्यास मदत होईल. एखाद्या व्यक्तीची जमीन हस्तगत करणे हे कायद्याच्या कक्षेत राहूनच केले जाऊ शकते. सामान्यतः सरकार केवळ कोणत्याही खाजगी प्रकल्पासाठी जमीन हस्तगत करू शकत नाही. सरकारला जमीन जर संपादित करायची असेल तर त्याकरता सार्वजनिक कामासाठी ती अशा प्रकारची जमीन हस्तगत करू शकतात. भारतात भूसंपादन कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. भारत सरकार एखाद्याची जमीन कशा पद्धतीने ताब्यात घेऊ शकतं, याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण समजून घेऊया. भारतात लोककल्याणकारी प्रकल्पांसाठी सरकार विशेष परिस्थितीत जमीन ही संपादित करू शकतं, जसे की रस्ता बांधणे, रेल्वेचे जाळी करता, विमान बांधणे किंवा पॉवर प्लांटशी संबंधित कामे किंवा धरण असे लोककल्याणकारी प्रकल्पासाठी शासन तुमची जमीन ही संपादित करू शकतं, ती ताब्यात घेऊ शकतं. त्यासाठी भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत काही नियम सुद्धा बनवण्यात आलेले आहेत, जेणेकरून जनतेचे कोणतेही नुकसान होणार नाही. जेव्हा जमीन संपादित केली जाते तेव्हा सरकारला जमीन मालकाला योग्य मोबदला देखील द्यावा लागत असतो. बाजारभावानुसार सरकारी जमीन मालकाला त्यांच्या जमिनींच्या बदल्यात योग्य मोबदला देणं हे आवश्यक असतं. आता समजून घेऊया जमीन कशा पद्धतीने संपादित केली जात असते ते. सरकार जेव्हा लोककल्याणाचे प्रकल्प सुरू करते, ज्यामध्ये रस्ता बांधायचा आहे, रुग्णालय बांधायचं आहे, शाळा बांधायची आहे, रेल्वेशी संबंधित प्रकल्प असतील त्यांची कामे करायची असतील किंवा धरणाचे बांधकाम करायचे असेल, अशा वेळेस सरकार जमीन हे ताब्यात घेत असतं. मात्र अशा वेळेस सरकार तुमची जमीन ज्या प्रकल्पासाठी वापरणार आहे असे अगोदर जाहीर करते आणि सरकारकडून तुम्हाला त्याबाबतची नोटीस सुद्धा देण्यात येत असते. याबाबत तुमचा काही आक्षेप असल्यास तुम्ही तुमचा आक्षेप स्वतः नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला वेळही दिला जात असतो. आक्षेप योग्य आढळल्यास प्रकरणाचा निकाल हा जमीन मालकाच्या बाजूने हा लागू शकतो. याशिवाय नुकसान भरपाई किंवा संपादनाबाबत काही अडचण निर्माण झाल्यास न्यायालयात अपील ही करता येत असते. जर न्यायालयाला हे संपादन बेकायदेशीर वाटते तर न्यायालय असे भूसंपादन रद्द देखील करू शकते आणि जो काही नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्याला जास्तीत जास्त भरपाई सुद्धा इथे मिळू शकते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की आपण जरी जमीन आपली मानत असतो तरी त्याचा पूर्ण अधिकार आपल्याकडे नसतो. शासन कोणताही प्रकल्प आणून आपली जमीन ही संपादित करू शकतो, हो, पण त्याचा योग्य तो मोबदला देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. जर आपल्याला योग्य मोबदला मिळाला नाही तर आपण कोर्टात जाऊन शासनाला टाळ्यावरती आणू शकतो. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.